विजय वडेट्टीवार या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आदित्य ठाकरे देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। या सगळ्या घटनेनंतर आज मालवण बंदची हाक देण्यात आलेली आहे। मालवणमध्ये हा बंद पुकारण्यात आलेला आहे मवियाकडून। याच घटनेच्या पार्श्वभूमीवर कलम 144 देखील या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे। विजय वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ नारायण राणे सुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। ही दुर्घटना नेमकी कशी झाली, का घडली, या सगळ्याचा आढावा घेतला जातोय नारायण राणे यांच्याकडून। तर दुसरीकडे मवियाच्या वतीनं आज मालवण बंदची हाक देत मोर्चा देखील निघालेला आहे, ज्या मोर्चात आदित्य ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत। विजय वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वी राजकोट किल्ल्यावर दाखल होत या सगळ्याची पाहणी केलेली आहे, आढावा घेतलेला आहे। आता नारायण राणे देखील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत। पीडब्ल्यूडीनं या सगळ्या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वी नौदलाला पत्र सुद्धा पाठवलेलं होतं। या सगळ्या संदर्भात पत्र पाठवण्यात आलेलं होतं नौदलाला आणि नौदलाला पत्र पाठवून यामध्ये मात्र काही पुतळ्यामध्ये जे काही नटबोल्ट वापरण्यात आलेले आहेत ते गंजलेले आहेत याचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। आता पीडब्ल्यूडीच्या या पत्राकडे नौदलानं दुर्लक्ष केलं का, हा सवाल आता या मुद्द्यावर उपस्थित होतोय। तर नारायण राणे या ठिकाणी आता दाखल झाल्याची इथे दृश्य आपण पाहतोय। राजकोट किल्ल्यावर दाखल होत नारायण राणे यांनी या दुर्घटनेचा, या घटनेचा आढावा घेतलेला आहे। वडेट्टीवार आणि राणे किल्ल्यावर पोहोचलेले आहेत मालवणच्या। एकीकडे मालवणमध्ये मवियाचं निषेध आंदोलन, दुसरीकडे मालवणच्या किल्ल्यावर नारायण राणे आणि वडेट्टीवार आपण पाहतोय। भाजप आणि मविया या निमित्तानं आमने सामने आलेली आहे। नारायण राणे आणि निलेश राणे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले होते। या सगळ्या घटनेचा आढावा घेण्यात आलेला आहे। ही नेमकी घटना कशी घडली, का घडली, आओ काल ही थेट दृश्य आपण पाहतोय राजकोट किल्ल्याची। या ठिकाणी एकीकडे मवियाचं आंदोलन सुरू झालेलं आहे तर दुसरीकडे राजकोट किल्ल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील या ठिकाणी खासदार नारायण राणे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राजकोट किल्ल्याची ही पाहणी करण्यात येते। राजकोट किल्ल्यावर आपण स्वतः जाणार, या सगळ्याची आपण पाहणी करणार असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलेलं होतं। इतकंच नाही तर दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा निषेधही नारायण राणे यांनी व्यक्त केलेला होता। आज मालवण बंदची हाक देण्यात आलेली आणि नेमक्या याच मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांचं जर वक्तव्य पाहिलं असेल तर खासदार संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं होतं या मुद्द्यावर खासदार नारायण राणे यांनी रस्त्यावर उतरावं, आंदोलन करावं आणि त्याच दरम्यान आता नारायण राणे राजकोट बंगल्यावर दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलेलं होतं, पण त्यानंतर मात्र हा पुतळा कोसळला। यावरून आता राज्यात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। या सगळ्याची, या घटनेची पाहणी करण्याकरता आता नारायण राणे, खासदार नारायण राणे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि या सगळ्याची पाहणी करण्यात येते। नेमका पुतळा कसा कोसळला, का कोसळला, या सगळ्याचे चौकशीचे आता आदेशही देण्यात आलेले आहेत। आता या सगळ्या घडामोडींनंतर नारायण राणे राजकोट किल्ल्यावर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत।
नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आदित्य ठाकरे देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। या सगळ्या घटनेनंतर आज मालवण बंदची हाक देण्यात आलेली आहे। मालवणमध्ये हा बंद पुकारण्यात आलेला आहे मवियाकडून। याच घटनेच्या पार्श्वभूमीवर कलम 144 देखील या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे। विजय वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ नारायण राणे सुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। ही दुर्घटना नेमकी कशी झाली, का घडली, या सगळ्याचा आढावा घेतला जातोय नारायण राणे यांच्याकडून। तर दुसरीकडे मवियाच्या वतीनं आज मालवण बंदची हाक देत मोर्चा देखील निघालेला आहे, ज्या मोर्चात आदित्य ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत। विजय वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वी राजकोट किल्ल्यावर दाखल होत या सगळ्याची पाहणी केलेली आहे, आढावा घेतलेला आहे। आता नारायण राणे देखील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत। पीडब्ल्यूडीनं या सगळ्या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वी नौदलाला पत्र सुद्धा पाठवलेलं होतं। या सगळ्या संदर्भात पत्र पाठवण्यात आलेलं होतं नौदलाला आणि नौदलाला पत्र पाठवून यामध्ये मात्र काही पुतळ्यामध्ये जे काही नटबोल्ट वापरण्यात आलेले आहेत ते गंजलेले आहेत, याचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। आता पीडब्ल्यूडीच्या या पत्राकडे नौदलानं दुर्लक्ष केलं का, हा सवाल आता या मुद्द्यावर उपस्थित होतोय। तर नारायण राणे या ठिकाणी आता दाखल झाल्याची इथे दृश्य आपण पाहतोय। राजकोट किल्ल्यावर दाखल होत नारायण राणे यांनी या दुर्घटनेचा, या घटनेचा आढावा घेतलेला आहे। वडेट्टीवार आणि राणे किल्ल्यावर पोहोचलेले आहेत मालवणच्या। एकीकडे मालवणमध्ये मवियाचं निषेध आंदोलन, दुसरीकडे मालवणच्या किल्ल्यावर नारायण राणे आणि वडेट्टीवार आपण पाहतोय। भाजप आणि मविया या निमित्तानं आमने सामने आलेली आहे। नारायण राणे आणि निलेश राणे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले होते। या सगळ्या घटनेचा आढावा घेण्यात आलेला आहे। ही नेमकी घटना कशी घडली, का घडली, कोण आहे या सगळ्याला जबाबदार, या सगळ्या प्रकरणी आढावा घेतला गेलेला आहे नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याकडून। आणि आता प्रसार माध्यमांशी नारायण राणे काही वक्तव्य करतात का, काही संवाद साधतात का, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। तर या घटनेनंतर दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत नाही असं म्हणत नारायण राणे यांनी स्पष्टोक्ती देखील दिलेली आहे। आणि दुसरीकडे मात्र मवियाचा नेमक्या याच मुद्द्यावर आज निषेध आंदोलन सुद्धा सुरू आहे। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं 4 डिसेंबर 2023ला लोकार्पण करण्यात आलेलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। पण हा पुतळा गेल्या 3 दिवसांपूर्वी मात्र कोसळला आणि त्यानंतर मात्र आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत। खरं तर इतिहासात घडलेली ही पहिलीच घटना आणि त्यामुळे आता या सगळ्यावर संताप देखील व्यक्त करण्यात येतोय। तर अर्थातच ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। जयंत पाटील देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। एकीकडे नारायण राणे यांनी या किल्ल्यावर दाखल होत या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे, तर दुसरीकडे जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे सुद्धा या निषेध आंदोलनात सहभागी झालेले आहेत। राजकोट किल्ल्यावरील घडलेल्या या घटनेनंतर आता भाजप विरोधात मविया असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते। मविया आणि भाजप या मुद्द्यावर आमने सामने आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पाहणी करण्याकरता म्हणून नेते आता
राजकोटच्या किल्ल्यावर पोहोचतायत आणि या घटनेची पाहणी केली जाते, आढावा घेतला जातोय। आदित्य ठाकरे देखील त्या ठिकाणी आता दाखल झाल्याची ही दृश्य आपण काही क्षणातच पाहणार आहोत। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय मालवणच्या राजकोट किल्ल्यावरची। काही वेळ मात्र या ठिकाणी गोंधळाची अशी परिस्थिती देखील निर्माण होण्याची स्थिती। सिंधुदुर्गाच्या मालवणमध्ये मवियाकडून निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। भरड नाका ते तहसील कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे मालवणमध्ये या मोर्चात सहभागी होत आहेत। राजकोट किल्ल्यावर सध्या आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात पाहणी देखील केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवण बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या नेमक्या याच मुद्द्यावर भाजप आणि मविया आमने सामने आल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आदित्य ठाकरे देखील आता राजकोटच्या किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होतीये। घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। मालवणमध्ये मविया आणि भाजप आमने सामने आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकीय नेते आता पोहोचलेले आहेत, ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। जोरदार घोषणाबाजी झालेली आहे। आदित्य ठाकरे यांच्या समोरच दोनही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी काही काळ भिडलेले होते, आमने सामने आलेले होते। आदित्य ठाकरे यांच्या समोरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भारत, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्याच वेळी नारायण राणे सुद्धा, आणि त्यानंतर मात्र आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते या किल्ल्यावरच आमने सामने आल्याचा हा प्रकार काहीसा घडलेला आहे। नेमकं काय घडलं होतं त्या क्षणी? लागलीजी, आता आपण जी वस्तुस्थिती म्हणताय मी त्याच वस्तुस्थितीच्या अगदी समोर आहे। राजकोट किल्ल्यासमोरच आहे। जो काही हंगामा दोन गट आमने सामने आल्यामुळे सुरू झाले ते या क्षणी आता माझ्या समोरच सुरू आहे। सुरुवातीला या ठिकाणी विजय वडेट्टीवार आले, त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले, शिवसेनेचे आदित्य ठाकरे पोहोचले आणि त्याच दरम्यान नारायण राणे यांचा देखील नियोजित दौरा होता। ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली या ठिकाणाची पाहणी या सर्व मवियाच्या नेत्यांकडनं आणि महायुतीच्या नेत्यांकडनं सुद्धा होणार होती। मात्र आदित्य ठाकरे यांना पाहिल्यानंतर नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली आणि त्याच पद्धतीची प्रतिक्रिया ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील आली। दोन्ही गटांच्या मध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणात फौजफाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस ही घटना नियंत्रित आणण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न केलेत। दोन्ही गटांच्या समोर दोरखंड बांधले गेलेले आहेत आणि ते पोलिसांनी पकडून ठेवलेले आहेत। आता सध्या जर माझ्या समोर पाहिलं तर ज्या ठिकाणी दुर्घटना झाली होती त्या ठिकाणी मवियाचे नेते आहेत, तर महापुरुष मंदिर राजकोटला आहे त्या ठिकाणी
स्वतः निलेश राणे आणि नारायण राणे आहेत. अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण लागवीची पाहायला मिळते. निषेध या सगळ्या संदर्भात निषेध मोर्चाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. या पाहणीनंतर नारायण राणे पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती आहे. काय अपडेट पोहोचते? एकीकडे निषेध मोर्चा, दुसरीकडे राणे गडावर. निश्चित स्वरूपामध्ये राजकोटला पाहणी केल्यानंतर नारायण राणे यांची नियोजित पत्रकार परिषद आहे आणि ह्या सगळ्या गोंधळामुळे त्या पत्रकार परिषदेला जरी उशीर झाला असला तरी याबाबतचं सविस्तर माहिती ही स्वतः नारायण राणे त्यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या घटनेबाबत देखील त्यांच्याकडनं सूचक वक्तव्य होण्याची शक्यता आहे. मवियाचं जे आंदोलन आहे त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांच्याकडनं वक्तव्य येणे अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर आता राजकोटला जो आमने सामने झाला या गोष्टीवरती सुद्धा नारायण राणे आता काय बोलतायत याकडे महत्वाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे नारायण राणेंची यानंतर होणारी पत्रकार परिषद ही अतिशय महत्वाची असणार आहे. लागवेची निश्चित. भारत, तुम्ही म्हणताय की तुम्ही त्याच ठिकाणी आहात. आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे. पण आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते, वडेट्टीवार पोहोचलेले होते, जयंत पाटील या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्याच दरम्यान नारायण राणे आणि निलेश राणे त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर ही घोषणाबाजी आता करण्यात आलेली आहे. आता नेमकी काय परिस्थिती आहे? सगळे नेते पाहणी करण्याकरता राजकोट किल्ल्यावर पोहोचतायत. यानंतर मात्र खऱ्या अर्थानं मोर्चाला सुरुवात होणार आहे का मवियाच्या? आणि या मोर्चाचा मार्ग नेमका कसा असणार आहे? भरडपासून हा मोर्चा सुरू होतोय. निश्चित स्वरूपामध्ये जोपर्यंत राजघाटावरची जी दुर्दैवी घटना आहे तिची पाहणी करत नाही तोपर्यंत मोर्चाला सुरुवात करणार नाही असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं होतं. आताही या क्षणाला ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली त्याच ठिकाणी शिवसेना आणि मवियाचे नेते आहेत. विजय वडेट्टीवार या ठिकाणी दिसत आहेत, जयंत पाटील दिसत आहेत, त्याचबरोबर अंबादास दानवे देखील दिसत आहेत. हे प्रत्यक्ष ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आहेत. तर घटनेपासून साधारणतः 100 ते 150 मीटरच्या अंतरावर नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. दोन्हींकडच्या घोषणाबाजी नियंत्रणामध्ये आणण्यात पोलिसांना काही काळासाठी जरी यश आलं असलं तरी आता जसे मवियाचे नेते घटनास्थळावरनं खाली उतरून मोर्चाकडे जायला निघतायत त्यावेळी पुन्हा एकदा नारायण राणेंच्या गटाकडनं जोरदार घोषणाबाजीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता राजकोटची परिस्थिती आपण जर पाहिली तर ज्या ठिकाणी राजकोटवरती ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे हे देखील आहेत, जयंत पाटील हे देखील आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, अंबादास दानवे आहेत एकीकडे आणि बरोबर अगदी 100 मीटरच्या अंतरावरती निलेश राणे, नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते हे जोरदार घोषणाबाजी देतानाचं चित्र आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी जादा पोलीस कुमक देखील या ठिकाणी मागवल्याची माहिती आहे. पोलीस दोन्ही गटांना समन्वय साधण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणावरून एका गटाने निघून जावं यासाठी प्रयत्न करतायत. कारण जोपर्यंत आता माझ्या समोर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार राजकोट किल्ला जो आहे त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या इथे नारायण राणे आणि निलेश राणे आणि त्यांचे समर्थक आहेत. मात्र जोपर्यंत ते किल्ल्याच्या गेटवरनं बाजूला जात नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचे हे नेते आदित्य ठाकरे असतील, जयंत पाटील असतील, अंबादास दानवे आहेत किंवा विजय वडेट्टीवार आहेत यांना जायला मार्ग मिळणार नाही. त्यामुळे आधी नारायण राणे यांचे जे समर्थक आहेत स्वतः निलेश राणे त्यांच्यामध्ये आहेत यांना ह्या गेटवरनं पहिल्यांदा बाजूला करणे हे पोलिसांसमोरचं आव्हान राहणार आहे. लागवेची भारत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. मालवणमध्ये मविया आणि भाजपा आमने सामने आलेली आहे राजगडावर. राजकोट या किल्ल्यावर खरं तर या ठिकाणी ज्यावेळी आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार पोहोचलेले होते त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे नारायण राणे यांचे कार्यकर्ते आमने सामने आले. जोरदार घोषणाबाजी होऊ लागली आणि आता मात्र दोनही कार्यकर्त्यांना या ठिकाणी दोरखंड लावून बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.